छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांवर उभं राहिलेलं कोल्हापूर शहर हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं ऐतिहासिक, धार्मिक आणि औद्योगिक केंद्र मानलं जातं. मात्र गेल्या अनेक वर्षात या महापालिकेचा प्रवास हा राजकारण, सत्ता संघर्ष आणि प्रशासकीय अस्थिरतेचा राहिलाय. त्यामुळे कोल्हापूर शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाहीये. मात्र आता पालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यामुळे कोल्हापुरात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. कोल्हापुरात नेमकं काय चित्र आहे पाहूया. आहे. कोल्हापुरात काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी आहे. काँग्रेस 74 जागा लढणार आहे, तर ठाकरेंची शिवसेना 7 जागांवर लढणार आहे. तर तिकडे महायुतीमध्ये भाजप 36, शिंदेची शिवसेना 30, अजित पवारांची राष्ट्रवादी 15 जागांवर लढणार आहे. तर तिसऱ्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 23, वंचित बहुजन आघाडी 12, आम आदमी पक्ष 14 जागांवर नशीब आजमावणार आहे. चौथ्या आघाडीतला जनसुराज्य पक्ष 29 जागा लढवणार आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या 81 जागांसाठी 325 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. माघार घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 495 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. माघारीनंतरही अनेक पक्ष निवडणूक रिंगणात राहिले आहेत. 17 जागांवर भाजप आणि शिवसेनेसमोर काँग्रेसचे उमेदवार आमने सामने आहेत, तर तब्बल 27 जागांवर बहुरंगी लढत होणार आहे. 4 तुल्यबळ प्रतिस्पर्धी कोल्हापुरात पहिल्यांदाच दिसतात. पण खरी महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडी असाच तो सामना दिसतो. पण त्या सामन्यामध्ये सुद्धा कोल्हापूरचं जर आपण चित्र बघितलं, सामाजिक चित्र, कोल्हापूरकर पॅनल पद्धत आहे, पहिल्यांदाच पॅनल पद्धत आहे. एका माणसाला 4 मतांचा अधिकार आहे. त्यामुळं मला वाटतं की क्रॉस वोटिंग खूप होणार आहे, सिंगल वोटिंग होणार आहे. आणि लोक पक्षाचा कुठल्या आहे किंवा कुठला झेंडा त्यानं हातात घेतला आहे, लोक फारसे कोल्हापूरचे बघणार नाहीत. तो मनुष्य स्थानिक चांगलं काम करतो का, स्थानिक तो लोकप्रिय आहे का, आणि स्थानिक म्हणून मतदान होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंगचं आणि सिंगल वोटिंग होईल असं वाटतं. कोल्हापूर महापालिकेत 2 टर्म काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर प्रशासक राज आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनीच महापालिकेचा कारभार पाहिला. राज्यामध्ये अनेक ठिकाणी महायुती फिसकटली असली तरी कोल्हापुरात मात्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकसंध दिसून आली आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसही कोल्हापुरात एकत्र मैदानात उतरणार आहे. कोल्हापुरात काँग्रेसनं अनेक विकास कामं केली आहेत. तसंच यापुढे कोल्हापुरात विकास गंगा वाहणार असल्याचा दावा सतेज पाटलांनी केला आहे. 2015 ते 19 मध्ये कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि जे विद्यमान अजित पवार राष्ट्रवादी आहेत ते आम्ही 5 वर्ष कारभार त्या ठिकाणी केलेला आहे. कोल्हापूरचा थेट पाईपलाईनचा प्रश्न असू दे, नगरोत्थानमधून रस्ते करण्याचा विषय असू दे, बायो मायनिंग करून झूम प्रकल्पाचा कचरा कमी करण्याचा विषय असू दे, विविध विरंगुळा केंद्र या कोल्हापूर शहरामध्ये करण्याचा विषय असू दे, त्याचबरोबर महालक्ष्मीच्या आराखड्याचा पहिला टप्प्याचा निधी आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू शकलो. अशी अनेक विकास कामं त्या 5 वर्षामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने केली. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये अप्रत्यक्षपणे महायुतीचा ताब्यात ही महाआघाडी आहे, महापालिका आहे, कारण की प्रशासक आहे. आणि म्हणून एकूणच या शहराची अवस्था धुळायुक्त कोल्हापूर, खड्डेयुक्त कोल्हापूर अशी झालेली आहे. ती बदलायचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. राजर्षी शाहू महाराजांची नगरी, पुरोगामी शहर, 3.5 शक्तिपीठांपैकी महत्वाचं शहर, क्रीडा नगरी, चित्रपटांचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर शहरात अजूनही समस्या जैसे थेच आहेत. कोल्हापूरकरांना अद्यापही मुबलक पाणी मिळालेलं नाही. रस्त्यांची, ड्रेनेजची अवस्था बिकट आहे. कोल्हापूर शहरात स्वच्छतेचा अभाव आहे. पार्किंग व्यवस्थेचे देखील 3:13 वाजले आहेत. कोल्हापुरात भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
त्यांच्यासाठी पुरेसे स्वच्छतागृह सुद्धा उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे हे जे बेसिक गोष्टींचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर मुळात या नेत्यांनी बोललं पाहिजे, ह्याच्यावरच्या सोल्युशन्सवर याच्यावर बोललं पाहिजे आणि त्या अनुषंगानं मतदारांकडे मत मागितलं पाहिजे. तर यांचं राजकीय ईर्ष्याच एकमेकांची टोकाला चाललेली आहे की मागच्या वेळेला सत्ता यांची होती, आम्ही सत्ता पालट करणार आहोत, परंतु इथं नागरिक हा केंद्रबिंदू आहे जो मतदान करणार आहे तुम्हाला. त्यामुळे आमच्या प्रश्नांवर जो कोणी चांगल्या पद्धतीने काम करेल किंवा आम्हाला आश्वस्त करेल या संदर्भात त्यालाच येथील नागरिक मतदान करणार, हे मात्र आम्ही नक्की सांगू इच्छितो. रस्त्याची समस्या ही अत्यंत गंभीर आहे. पार्किंगची समस्या जी आहे ती अत्यंत गंभीर झालेली बघायला मिळते. कारण येणारे पर्यटक कुठे गाड्या लावतात, कुठे पार्क करायच्या आहेत त्यांना काही आयडिया नसते, काही नाही आहे. त्यानंतर कोल्हापूर शहराच्या ज्या समस्या आहेत, रस्ते, गटारी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याच्या भोवतीच फिरताना दिसत आहेत. कोल्हापुरातील समस्यांवरून महायुतीच्या नेत्यांनी थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसनं महापालिकेवर सत्ता असताना लूट केल्याचा आरोप भाजपनं केला. बिलकुल समाधानी नाही. 2015 ते 20 काँग्रेस राष्ट्रवादीचं सत्ता या महानगरपालिकेवर होती. कुठलीच कामं त्या 5 वर्षामध्ये झाली नाही. त्यानंतर प्रशासक 5 वर्ष राहिला. या 10 वर्षात लोकांनी खूप काही सहन केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोल्हापूरच्या रस्त्याचा प्रश्न. खड्डेमुक्त खेडेगाव असल्यासारखं कोल्हापूर ठेवलं गेलं, काहीच लक्ष दिलं गेलं नाही. कोल्हापूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न, फेरीवाले मोठ्या प्रमाणात वाढले, लोकांना वाहनं सोडा चालत जाणंसुद्धा मुश्किल होऊन बसलं. राष्ट्रवादी काँग्रेसची याआधी कोल्हापूर महापालिकेवर सत्ता होती. 2017 मध्ये कोल्हापूर महापालिकेत भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. ताराराणी आघाडीला 19 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस 30 जागा, राष्ट्रवादी 15 जागा तर शिवसेनेला 4 जागा.